कमळी मालिकेचा हा आगामी प्रोमो खरोखरच अंगावर शहारे आणणार आहे. मालिकेच्या 23 फेब्रुवारीच्या भागात एक मोठा गौप्यस्फोट होणार आहे. श्यामदादांना बसलेला शॉक हा अपघात नसून एक नियोजित कट असल्याचा संशय आता बळावला आहे. पहा नक्की काय घडणार आहे. कॉलेजमध्ये ऋषी, कमळी, निंगी आणि बंड्या एकत्र असताना ऋषी या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. ऋषी कमळीला सावध करत म्हणतो, कमळी, हे सगळं इतकं अचानक कसं घडू शकतं? नेमका त्याच वेळी गिझरच्या वायरमध्ये बिघाड होणं आणि श्यामदादांनी तिथे गेल्यावर त्यांना शॉक लागणं हे नक्कीच संशयास्पद आहे. हा अपघात वाटतच नाहीये. ऋषीच्या बोलण्याला दुजोरा देत निंगी आक्रमकपणे सांगते की हे सगळं कमळीला संपवण्यासाठीच केलं गेलं होतं. निंगी म्हणते, वै ऋषी सर बरोबर बोलतायत. कमळी, हे सगळं तुझ्यासाठीच रचलेलं जाळं होतं. जेव्हा निरागस कमळी विचारते की घरातलं कोणी असं का करेल, तेव्हा निंगी तिला वास्तवाची जाणीव करून देते. अगं कमळी, त्या कामिनी मॅडम, रागिनी मॅडम आणि आनिका या कोणालाच तू त्या घरात नको आहेस. तू तिथे राहू नयेस म्हणूनच त्या तुझ्या जीवावर उठल्यात. त्या घरातल्या बायकांचा स्वभाव तुला अजून कळला नाही का? तिथे कधी काय होईल सांगता येत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव निंगी कमळीला सल्ला देते की अशा धोकादायक वातावरणात राहण्यापेक्षा पुन्हा आपल्या हॉस्टेलला राहायला गेलेलं कधीही चांगलं. आता कमळी निंगीचं ऐकून ते घर सोडणार का, की ऋषी या कटाचा पर्दाफाश करून गुन्हेगारांना समोर आणणार, हे पाहणं रंजक ठरेल. पुढील भागात काय होईल? कमळी स्वतःच्या रक्षणासाठी काय पाऊल उचलणार? कामिनी आणि रागिनीचा पुढचा प्लॅन काय असेल? अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा कमळी. आणि हा प्रोमो येथे संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.